खासदारांच्या बेंचवर नोटांचे बंडल सापडले आणि त्यावर जोरदार गदारोळ सुरू आहे। नोटाचे बंडल सापडण्याचं काही कारणच नाही। आता काही कोणत्या निवडणूक नाही, कोणाची काही देवाणघेवाण नाही आणि म्हणून काही घोडे बाजार होण्याचा काही संभावना पण नाही। हे कसे आले काय आले याची चौकशी कदाचित तिथं सभापतीने आदेश दिले असतील आणि जेव्हा चौकशी होईल त्या टायमाला ते समोर येईल। उद्या परवा तेरवा असे 3 दिवस सलग विशेष अधिवेशन होते, हे स्पष्ट झाले। पण मंत्री नवे कधी मिळतील दुसरे तिघांशिवाय? 7, 8, 9ला जे विशेष अधिवेशन बोलवलंय ते अधिवेशन झाल्यानंतर 11 किंवा 12 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं सुतोवाच देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः केलेलं आहे। म्हणून आता जास्त कालावधी लागणार नाही। ही शपथविधी केव्हा कुठे आणि कधी घेतल्या जाईल या संदर्भामध्ये लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे। मंत्रिमंडळामध्ये कोण असेल कोण नसेल याचा निर्णय सुद्धा त्या त्या पक्षाचे नेते हे घेणार आहेत। म्हणून कोण कोण या मंत्रिमंडळात असणार आहे हे आपल्याला त्या एक शपथविधीच्या 1 दिवस अगोदर कळेल। पण घवघवीत यश मिळालंय, त्यामुळे इच्छुक पण घवघवीत आहे, म्हणजे मोठ्या संख्येने आहे। याला डावललं तर तो नाराज, त्याला डावललं तर हा नाराज। एकंदरीत आता जर पाहिलं या विधानसभेमध्ये 232 सदस्य हे महायुतीकडे आहेत आणि असलेली मंत्रिपदे हे एकूण 43 आहेत। म्हणून निश्चितच आहेत, यात थोडी कसरत करावी लागेल। अनेक जण सिनियर आमदार आहेत, अनेकांचा अनुभव आहेत। या सर्वांचा ताळमेळ बसवणं हे नेत्यांचं एक वेगळं काय म्हणता येईल त्याला कौशल्य त्यांना ते दाखवावं लागणार आहे आणि त्या आधारेच या नवीन मंत्र्यांची निवड करावी लागेल। मंत्रिपद मिळावं म्हणून शिवसेना आणि एनसीपीचे दोन्ही पक्षाचे भाजप सोडून नेते, इच्छुक नेते, आमदार वेगळ्या पक्षाच्या दालनात जाऊन